मंडळी, आपले खानदेश रत्न श्याम राजपूत हे कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरेंकडे सोपून गेलेत 2 हिरे. एक आहे कल्याणची चुलबुली शिवाली आणि एक आहे दत्तू. बघा तिकडे काय धमाल घडतीये. फुगा घ्या फुगा. कोणाला हवं काय रे फुग? खेळणी घ्या रे, खेळणी घ्या ना रे कुणीतरी. कोणाला हवं काय खेळणी? पप्पा फुगा. पप्पा फुगा. पप्पा फुगा. पप्पा फुगा. हो रे मना मला तो. अरे कसा होतो तोंड्या. नमस्कार नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय आज ड्युटीवर अगदी बिन कपड्यात? मी काय तुला नंगा पुंगा दिसून राहिलो का रे? त्याच्याला युनिफॉर्म घातला वाय नाही ना, म्हणून बाकी काही नाही. अरे हो भाऊ, सिव्हिल ड्रेसवर राहावं लागतं कधी कधी. तुला नाही काढणार ते. होय होय. बरं ऐका ना, हे माझे पोरं आहेत. मी आलो 5 मिनिटात एकाला भेटून आलो. बर. तोपर्यंत फक्त थोडंसं ध्यान द्या भाऊ. देत चांगले पोरं आहेत, काही जास्त त्रास देणार नाहीत ते. बस. पोरांनो, काकांना त्रास द्यायचा नाही बरं. हो पप्पा. व्हेरी गुड व्हेरी गुड. आलो 5 मिनिट. या साहेब बिंदास या. 5 काय 10 मिनिटं नाही चालणे. अरे काय काय रे, वा 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 वा, किती गोड पोरं आहेत रे. वा वा वा. ए ताईबा, त्या पोलानू नाव काय तुमचा? ततल्या. ततल्या फुगा द्यायचा. लय जागाव काढते हे त्वतल्या फुगा. हे बाबा, मोठ्या माणसांबरोबर असं बोलायचं नसतं. हा बघ तुझा भाऊ बघ किती शहाणा दिसतोय. हा काय रे, नाव काय तुझा? काका फुगा द्या ना. अरे वचन नाव काय तर सांगा तर. आधी फुगा द्या ना. आधी नाव सांग, मग तुला मी फुगा दे. फुगा द्या ना. अरे बाबा नाव सांग, मग देतो फुगा. आजची बच्ची खवा तो फुगा देणार नाही त्याच्या. नको बघता काय करतो. हा लयच पोचलेला इकडे. फुगा दे तुझ्या. दारा दारा. वा 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 वा. हा घे तुला फुगा. हा घे तुला फुगा. बस हा खेळा. ए शिवली पिवली टिवली, माझा फुगा तुझ्यापेक्षा मोठा आहे. तत्तू पत्तू चड्डीत मुत्तू. भांडू नका भांडू. आप बीच में मत आओ, ये मेरा शिकार है. हे बाय बाय, तुझा बाप लय बेकार आहे. मी त्याचा नेहमीचा शिकार आहे. मारू नको त्याला. नको नको थांबा. आता बाय सोड त्याला, मारू नको. अगं तुझा बापू झाला तर मला मारेल ना. राहून दे. मला फुगा पाहिजे. देतो खरंच दे ना. देतो. हा बघ दुसरा देतो फुगा तुला. हा घे फुगा. हा घे. फुगवून द्या ना. मीच तुला नाही येत फुगवता. वासाडी पडली तू अंडावर तुझ्या ती. घे हा घे. मोठा फुगवा ना. अजून हवा आहे. अजून मोठा. मी मरण आता माहिती. अजून मोठा. अरे होती नेवती तेवढी सगळी हवा याच्यात गेली. एवढा हा घे. याला 1 रुपया फुकट घ्याला. आता बस झाला. मला फुगा पाहिजे. बाय ओरडू नको, रडू नको. हा बा दुसरा फुगा फुगवतो. हा अजून मोठा. नाही आता खरंच मरण. आता माझी नाही ताकद राहील. काका तू फुगा फुगव नाही तर फुगवतोय. फुगवतो. सगळी हवा आत गेली माहितीये. फुफ्फुसा माझी गडबडली वाटतं आतमध्ये. अरे काय तुम्हाला काय अक्कल बिक्कल? अरे तुम्ही माणसा येडी आहो काय रे तुम्ही दोघा जण? हा येडी आहो. काका तुम्ही आम्हाला येडे बोलला. बापांना नाव सांगू नको. हे बाबा नको ना. हे तुझा बापूस ना लय बेकार आहे. नको हा नाव सांगू. हे दत्तू फत्तू आपल्या पप्पांना बेकार बोलला. तू तर आता गेला. थांबा. नका रे. बापूस आला तर मला मारून टाकील. हा मग तुला ना अजून एक फुगा देतो. हा घे घे. मला फुगा नकोय. मग काय हवा? मला पिपाणी हवी आहे. नाही पिपाणी नको. पिपाणी तुम्ही तोडून टाकाल. तुमचा भरोसा नाही. नाही मला पिपाणी हवी. बर हे घे तुला भाऊ. हा गप राहा. दत्तू मी ना काकांच्या लग्नात पिपाणी वाजवणार. मग मी पण काकाच्या लग्नात पिपाणी वाजवणार. नको ए बाबा नको रे. काकाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे.
आणि त्या लग्नात ना काकाची ना मजबूत पिपाणी वाजलेली आहे. नका रे नका परत तो विषय काढू. ए कशा पिपाणीचा कशाला विषय जाऊ दे ना. पिपाणी हा वाजवा वाजवा वा वा वा. माझी पिपाणी जोरात वाजते. माझी जोरात वाजते. माझी जोरात वाजते. माझी जोरात वाजते. शिवाली पिवाली माझी जोरात वाजते. अरे थांबा. अरे नका मागं. अरे ये गप्प बसल्या काकड्या फाकड्या वाकड्या. तंगड्या झाल्या तुझ्या त्या वाकड्या. अरे तुम्ही माझ्या का घसरली वाय. तुमचं ठीक आहे ना. शिवाली फिवाली दत्तू अरे काय ना पोराव का कोण आव कुठल्या नक्षत्र. फाकड्या बस खाली. काय तर बस खाली खाली बस. न बसता बाय बसता काय होई कार्टी कधी जन्माला आली होती देवाला माहिती. काय झालं देवावर येत. अरे बंद करा. अरे बंद करा. माझ्या कानाला दड बसलं. ऐक मला ऐकायलाच येत नाही आहे. माझं कान फुटलं. मला ऐकायला येत नाही आहे. मला ऐकायला येत नाही आहे. मला ऐकायला येत नाही आहे. वा वा वा. कार्टे मला का मारलंस तू. अगं मला का मारलंस तू. अरे ही पोरं आहेत का राक्षस झाले जन्माला. कसली फालतू पिपाणी आहेस. अरे काय रे पिप्पाने कशाला फुकट घालवता वाय. 2 पैसे कमी ना त्याच्यावर. तिकडे कुठेतरी जाऊन खेळा. माझं लक्ष आहे तुमच्यावर. जा जा खेळा तिकडे. घोडा 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 खेळ. अरे वा 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 वा. खेळा दोघांनी खेळा घोडा घोडा. नाही नाही तुम्ही पण खेळा. मी काही लहान आहे काय तुमच्या एवढा. नाही नाही तुम्ही पण खेळा. खेळा ना. तू घोडा हो. मी नाही तू घोडा हो. नाही नाही मला बसायचं घोड्यावर. तू घोडा तू हो. घोडा हो ना. तू घोडा हो. तू घोडा हो ना. तू पुत्तू पुत्तू. शिवाली पिवाली बाथरूम. अरे ये काकड्या फाकड्या वाकड्या. मसनात गेली तुझी लाकड्या. अरे तुम्ही माझ्यावर का घसरता हो. तुमच्यात चालू द्या ना दत्तू फुत्तू मुत्तू काय आहेस का. फाकड्या फाकड्या. ए थांब 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 बाई एक काम कर. तू एकदा घोडा हो. तू एकदा घोडा हो. नाही मग पहिला कोण घोडा होणार. अरे काय रे कसं काय करायचं. आपण काय करूया. आपण सुटूया म्हणजे कळेल आपल्याला. हा चालेल. मी कशाला आता. तुम्ही पण होय का. जास्ती की मेजॉरिटी. ए काका घोडा. काका घोडा. काका घोडा. काका घोडा. होतो थांब थांब थांब. अरे ऐक घोडा रे घोडा. काय शिल्लक ठेवू नको घोडा गाडव. अरे 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 ऐक अरे अरे काय अरे मेलो. अरे काय साहेबांना येऊ दे. अरे घोडा दोघांना जेवण किती झालं. चलो चलो. अरे ऐक पाडला घोडा. घोडा परत पाडला. चला झाला गेम तुमचा. आता बानू जा. आता मला अजून अजून घोडा पाहिजे. अजून अजून मला अजून. आता कोण होणार. आता कोण होणार. ए बाबा परत सुटवा. चालेल. जास्ती की मेजॉरिटी. मेजॉरिटी. ए दत्तू घोडा. दत्तू घोडा. ए मी याच्या पाठीवर बसणार. मी पाठीवर बसणार. चिटिंग नाही करायची. मी नाही. चल बस शाबास. आता दाखवतो वासाड्या तुला. आता तिकडे काका हलू. काका हलू. हलू काय हल्ली. काका हलू. काका हलू ना. काकाला. पप्पा काकांनी मारला. खेळणी घ्या खेळणी. फुग घ्या फुग. घोडा केला. घोडा केला. एवढा मोठा घोडा झाला तू. माझ्या पोराला घोडा बनवतो तू. कप्पड तोंड्या. काय तू एक दिन कान फट्टा डांगऱ्या इतका माझला तू. माझ्या वा एकदम तोडफोड दे दडादड परफॉर्मन्स झाला. मस्तच. सई फार भारी झाला परफॉर्मन्स.
प्रभाकरदा तुमची एनर्जी विलक्षण होती. म्हणजे लहान मुलासारखी एनर्जी पाहिजे होती स्किटला आणि ती तुमची 100% होती. त्या एनर्जीबद्दल तुम्हाला सॅल्यूट. फार मस्त. शिवाली प्रॉपर वसाडी मुलगी दिसत होती. प्रॉपर. आणि तुझ्या डोळ्यात जो लुक होता तो भयंकर डेंजरस होता. छान. मला खूप आवडला तो लुक. दत्तू खूप मस्त. छान. तू पण वसाडा मुलगा झाला होतास. क्यूट वसाडी मुलं पहिल्यांदा बघितली मी आणि त्यांना बघून भेटून खूप मजा आली. रुबाबदार एंट्री श्यामदादा. मजा आली तुम्हाला पण बघून. मस्त मजा आली. प्रसादा. दत्तू आणि शिवालीनी मोरेवर टाकला गेम. दत्तू आणि शिवालीनी मोरेवर टाकला गेम. पण तरी सई कुणाकुणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम. क्या बात है. सुभान अल्लाह. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, आज फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याची आकाशवाणीवर मुलाखत घेणार आहे कोळीवाड्याची रेखा RJ वनिता खरात. बघूया MJ रेडिओवरचं हे लाफ्टर स्टेशन. हॅलो 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 एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाणाना टाणाना. सर तुम्ही आलात. सर आमचे रेडिओचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांना भेटायचंय तुम्हाला. ऍक्च्युली ते स्वीडनला असतात. एक मिनिट. जेकब सर. सर सर मीट अवर सेलिब्रिटी गौरव मोरे, स्टार ऑफ द महाराष्ट्राची हास्य जत्रा. सर ही इज व्हेरी बिग सेलिब्रिटी. I just want to ask you trick, man. Oh, that's really great. And I'm a little serious friend. I have rest which you has a jet, man. It is really great. What is get right? And I want to call it. You gonna take the Shawshank Redemption to not one of my skate, right? You gonna check and you don't want to skate. Yeah. You gotta check. You what are you trying to say? Yeah, eggs and banana. Sometimes. Oh, that's really funny. Oh my God, that's really funny. Yeah. You have it. Oh, I don't want to. First, come on. How much skill, right? You gonna check you, madam. Yeah. I'm not gonna told the world you're funny, and you're gonna flying and everyone is gonna check you that. You know, that's my promise to you. You gonna check me, madam. Check my word over there. What do you wanna say is to me. What do you wanna say? Dashrath call for adjust date and Talim and shooting. Oh my mother, he just trying to fumble all the way. Well, that's right. That's really good. You gonna check me out. I just wanna check you for the second. You wanna all right, I'm going to you. Gonna check you the whole world on the friend, and that's my really promise to you. And that's my problem. The gentleman promise to you. Gonna check you all the way. And I'm asking you, you gonna check you Hot Shot 1, Hot Shot 2, Jurassic Park, Jurassic 3. Oh, that's really great. You know, and you gonna sing Shawshank Redemption. Oh, I'm scared. And last one thing. I want to check you on a one skill. You gotta check you all the way there. थोडं थंड पाणी मिळेल. येस शुअर 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 शुअर. डोकं गरगरलो. वाटलंच सर. इट्स ओके सर. एनिवे तुम्ही तयार आहात सर. आपण ऑन एअर येऊया सर. एक सेकंड. टेक युअर टाइम सर. हो रेडी 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 सेटअप रेडी रेडी रेडी. ओके ओके येऊया. रेडी रेडी. हॅलो सत श्री अकाल आदाब केम छो. मी तुमची लाडकी RJ वनिता. आणि तुम्ही ऐकताय तुमचं फेवरेट रेडिओ चॅनल ज्याचं नाव आहे रेडिओ MH वांग. Oh, it's hot. आज का दिन सुहाना है, सुकून का यही ठिकाना है और हर कोई मुंबई कर RJ वनिता का दीवाना है. भाई भाई कैसा लगा ये शेर? That's why we all love you sir. Thank you so much. चला तर चटाचट पटापट खटाखट आपण जाणून घेऊया की आज का प्लान क्या है भाई. भाई आज का प्लान क्या है? स्किट चांगला करा एवढाच. नाईस सेन्स ऑफ ह्युमर. चला तर आजचा आवडता कार्यक्रम तुमचा आहे गेस्ट बरोबर टाइम वेस्ट. आणि आपल्या सोबत आलेले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम नन अदर दॅन गौरव मोरे. गाईज अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला हसवणारा हा सुपरस्टार आपल्याला आज भेटायला आला आहे. त्याचं कारण थोडंसं हटके आहे भाई. मित्रांनो, लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी आज गौरव मोरे, खुद्द गौरव मोरे
एका उतार्याचं अभिवाचन करणार आहे. चला. गौरव सर तुमचं या सर. सर तुमचं खूप 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 स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात सर. हाय हॅलो नमस्कार प्रेक्षक हो. मी तुम्हा सर्वांचा लाडका चार्मर गौरव मोरे. हाय. गौरव सर तुम्ही इथे एका उतार्याचं अभिवाचन करणार आहात. काय सांगाल सर? मला जाम कौतुक वाटतं सगळ्या गोष्टीचं. म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, मी एकांकिका केल्या, मी नाटकं केली, वाचन तेव्हापासून माझ्या मनात होतं. मी खूप वाचन केलेलं आहे. आणि आत्ताची तरुण मंडळी आहे ती वाचन करत नाही. मी त्यांना असं सांगेन वाचाल तर वाचाल. कुणीतरी सांगितलेलं आहे, कुणीतरी असं सांगितलेलं आहे की सत्य वाचा बोले. म्हणजे अगदीच योग्य मार्गदर्शन केलंय तुम्ही आपल्या या पुढच्या पिढीला सर. सर आता आपण उतार्याचं अभिवाचन करूया सर. हे पुस्तक सर. हे पुस्तक? येस सर. साखर पाणी आहे? साखर पाणी. काय झालं सर? काय झालं? सकाळी वेगळं सांगितलं होतं, आज काहीतरी वेगळं पुस्तक दिलंय. म्हणजे सर ऍक्च्युली त्या पुस्तकाच्या राईटचा इश्यू झालाय सर, म्हणून आयत्या वेळी आम्हाला चेंज करायला लागलं सर. तुम्ही ऑन एअर पटकन तुम्ही सुरू करा. रेडी सर? सुरू करायचं. ओके हां ओके. तर हुन्नरकर महाराज काय सांगतात? हा काय सांगतात सर? येस काय सांगतात सर? हॅलो हॅलो चालू आहे? हा चालू आहे सर. आलस्य ही मनुष्याना पुरी. सर काय वाचताय सर? तुम्ही नीट वाचा ना सर, प्रेक्षक वाट बघते सर. प्लीज एकदा नीट. ओके रेडी सर? ओके. आलस्य ही मनुष्याना पुरी. अहो सर सर काय वाचताय सर? ते वाक्य असं आहे, आलस्य ही मनुष्याणाय शरीर असतो महान रिपू सर. असं वाक्य आहे सर. असं वाक्य आहे का? हो सर. ठीक आहे वाचतो मी. सर तुम्ही पुढचं वाक्य. ओके रेडी सर? प्लीज. कंपल्सरी वाचायचं आहे? कंपल्सरी सर. वेगळं काहीतरी? नाही नाही सर. रेडी रेडी. ओके रेडी सर. येस. नाश्ते में समोसा. नाश्तो समोसा समोसा. नाश्ता समोसा. नाश्तो में नाश्तो. सर तुम्ही काय वाचताय सर? तसं नाहीये ते. एक मिनिट. नास्त्युद्यम समो असा शब्द येतो. असं आहे का? हो सर. अरे एवढं अवघड मला वाचायला दिल्यावर माझी जीभ तुटून पडला ना यार. हो सर हुन्नरकर महाराजांनी लिहिले ते सर. कोणते हुन्नरकर महाराज? मला माहित पण नाही, मी कधी ऐकलं पण नाही त्यांच्याबद्दल. एक मिनिट सर. तुम्हाला नीट वाचता येत नाही म्हणून डायरेक्ट हुन्नरकर महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्न नका उभा करू सर. नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. मला असं काय म्हणायचं आहे की तुम्ही मला काल काय सांगितलं? जादूची छडी आणि बोलणारा पोपट हे वाचून या. मी ते चोख पाठ केलं होतं, एकदम चोख. म्हणजे 90% पाठ केलं होतं मी. डायरेक्ट तुम्ही मला हे सगळं देतात, मी कसं बोलणार यार? पण चांगलं पुस्तक आहे. कुणाचं आहे पण हे पुस्तक? कुणाचं आहे सर? असं नका म्हणू. विख्यात लेखक प्र म खांडेकर यांना उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळालाय सर. नाव का सांगितलं परत सांगा? प्र म खांडेकर. माईक चालू ठेवा सर. अहो सर चालू ठेवा. हा पण संपूर्ण महाराष्ट्राला कळलं. चालू ठेवा. प्र खांडेकर म्हणजे प्रसाद महादेव खांडेकर. येस सर. तो जाड्या जाड्या नका म्हणू सर. मला माहिती आहे तो काय आहे ते. त्यांनी लिहिले पुस्तक, तरीच म्हटलं. फक्त पहिलं पान लिहिलेलं आहे, बाकी सगळी पानं कोरी आहेत. त्याला एवढी गॅरंटी आहे ना, मी पहिल्या पानावरच अडकणार, पहिल्या शब्दावर. म्हणून एवढं झालं पुस्तक दिलंय. फक्त एवढंच दिलंय, मला दिलंय. मला चांगलं माहिती आहे. हो नाही सर हे सगळं ना जादूची छडी बोलणार पोपट मी बघा करतो का नाही? हो नाही सर. सर मुद्दाम नाही केलं. खरंच विश्वास ठेवा. म्हणजे प्र म खांडेकर आमच्या शोचे स्पॉन्सर आहेत सर, म्हणून या उतार्याचं अभिवाचन ठेवलं होतं सर. म्हणून सॉरी सर. म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी सर. मला हे कसं तरी व्हायला लागलं आता. नाही सर आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूया का सर? ते पण असं वाचायचं बिचायचं आहे का? नाही नाही सर आपण पुढच्या सेगमेंट जाऊया. पुढचा सेगमेंट. रेडी सर? रेडी रेडी. मित्रांनो तुम्हाला जर का गौरव मोरेंना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 52225222 या नंबरवरती कॉल करू शकता आणि थेट त्यांच्याशी संवाद साधू शकता. लवकर आम्हाला फोन करा आणि प्रश्न विचारा. सर
त्यांचे फोन येईपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या एखादं आवडीचं गाणं सांगा, आम्ही पटकन प्ले करू सर. मला ते रफी साहेबांचं सुहानी रात ढल चुकी आहे गाणं फार आवडतं, ते लावा ना. सर एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणजे त्याचे राईट्स नाहीयेत आमच्याकडे. सर दुसरं कुठलंही गाणं सांगा ना. मग ते पल पल दिल के पास. अगेन सॉरी सर, म्हणजे त्याचेही राईट्स नाही आमच्याकडे. दुसरं कुठलंही गाणं सांगा. तुमच्याकडे कुठल्या गाण्याचे राईट्स आहेत ते लावा. सर ऍक्च्युली आमच्याकडे एकाच गाण्याचे राईट्स आहेत. ते लावा, मी ते ऐकतो. ओके, मला आवडेल. रेडी सर? हा. तर रसिक प्रेक्षक हो, आता आपण ऐकणार आहोत गौरव मोरे यांच्या चॉईसचं गाणं. हे गाणं माझी चॉईस आहे? हो सर. आणि मलाच माहित नाही. आणि हे गाणं तुम्ही लोकांना माझी चॉईस म्हणून ऐकवलं? सर नाही, ऍक्च्युली आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तुमचा जन्म माचू पिचूच्या डोंगरावर झालाय आणि तुम्हाला लहानाचा मोठा ॲनाकोंडाने केलंय सर. म्हणून खास या गाण्याचे राईट्स आम्ही मागून घेतले सर, फक्त या गाण्याचे सर. माझा जन्म माचू पिचूच्या डोंगरावर कसा काय होईल यार? सर म्हणजे आम्हाला माहिती कोण मिळाली. आहे तुमचा माहितीचा सोर्स? कोण आहे मला सांगा. ते PM खांडेकर एजन्सी सर. हा असाच माहित मला द्या घरी घेऊन जायला. माझा जन्म अनाकोंडा, मला असं खेळतो अनाकोंडा असं त्याने मला मोठे केलं. असं केलं त्याने. मी चालू. नाही नाही सर, प्लीज 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 तुम्ही असं जाऊ नका सर. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे बोलवलंय हे चालू अख्खा महाराष्ट्र ऐकतो. आता बंद आहे सर. म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तुम्ही जाऊ नका ना सर. आता रसिक प्रेक्षकांचे फोन येतील आणि तुम्ही लगेच निघून गेलात तर ते नाराज होतील. त्यांचं खूप प्रेम आहे सर. त्यांच्याकरता इथे थांबतोय बरं का. ओके ओके सर. ओके ओके ओके, रेडी रेडी रेडी. तर रसिक प्रेक्षक हो, मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लगेच आम्हाला फोन करा आणि थेट गौरव मोरे यांच्यासोबत संवाद साधा. हॅलो प्रेक्षक हो, मी स्वतः गौरव मोरे. तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. मी आहे MSJ त्या रेडिओ चॅनेलवर. प्लीज. नाही सर, नाही आलंय. ऍक्च्युली सर असं कधी होत नाही. चेक करा ना चालू आहे का नाही फोन. नाही सर, आम्ही सगळं चेक करूनच ठेवलेत फोन. तरी पण माझ्यासाठी प्लीज चेक करून बघा. ट्राय करा. सर मीच केला. एक मिनिट. सर नाही, म्हणजे ऍक्च्युली असं कधी होत नाही. म्हणजे दत्तू मोरे आले होते ना, तेव्हा अर्धा तासाचा कार्यक्रम 1.5 दिवस चालला सर. एक मिनिट सर, कुठला तरी ऑडिओ कनेक्ट होते. एक मिनिट. Good afternoon, passengers. This is your captain speaking. Welcome everyone on flight number 86A. The weather is good, sunny, cloudy, wet cloud productions. Outside temperature is 36 degrees. कोण होतं? हो सर, वर उडणाऱ्या विमानातल्या पायलटचा आवाज होता. त्याची फ्रिक्वेन्सी कनेक्ट झाली इकडे. खोड. कुणाचे फोन येतात यार? ज्यांचे पाहिजे त्यांचे येत नाही. बाकी पायलटचा फोन आला याच्यावर. 3,500. मला ह्यासाठी बोलवलं का यार? यार इतका सुपर फ्लॉप शो माझा कधीच झाला नव्हता. माझी नोकरी झाली, आता कुणाचा फोन नाही आला. येईल ना, थांबा ना, वाट बघा ना. एवढं नाही येणार. 2 फोन ठेवले येतील. हॅलो. ओके ओके ओके, चालेल चालेल. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच. गौरव मोरे, तुम्हाला आता जावं लागेल. म्हणजे तुमच्या अभिवाचनाला काही रिस्पॉन्स नाही मिळाला, त्यामुळे दुसरे पाहुणे लगेच आम्हाला इथे इन करावे लागतात. नाही येईल ना फोन. थांबा ना, तुम्हाला जावं लागेल. थांबा यार, येईल ना फोन यार. सर तुम्ही नरपुटी आहात हो. मी नरपुटी? हा. माझ्या आईचा पण याच वेळेला रोज फोन येतो की जेवलीस का? आज तोही नाही आला. तिला माहित आहे तू फक्त जेवायलाच येतेस म्हणून तिने फोन नाही केला. चुकले तुझे बटणं खाशील सगळे. ओके, रेडी. तर रसिक प्रेक्षक हो, आता आपल्या शोला 4 चांद लावायला येत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले सुपरस्टार सरताज. प्रेक्षकांचं प्रेम सर, खूप रसिक
प्रेक्षकांचं प्रेम. वेलकम वेलकम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. कसे आहात सर? मजेत आहे. मी मजाच मस्त आहे. आहात? आपण कसे आहे? मी मस्त आहे सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात. बाहर आ गई सर. थँक्यू सो मच. अरे ये हमारे शो के सरताज भाई, सेटिंग वाले सरताज हा भाई. कौन है? आप कौन है? कौन है मैडम? ते गौरव मोरे आहेत. आउट नहीं मांगता है मेरे को अभी. आउट. एक मिनट. सर आप सर मैं दोस्त है अपना है. अरे दोस्त नहीं है, कुछ नहीं है. अभी आउट. आप नहीं चाहिए मुझे ये फ्लोर पे. सर तुम्ही जरा लांब. सर ने मेरे खुद पर्सनली में इनवाइट किया है गेस्ट में बोल के. थैंक यू. आप अभी यहाँ से जा सकते हो, नहीं तो मैं जाता हूँ. नहीं तो तुम्ही नको सर. फोन येतील आता. फोन येतील. नहीं अभी मैं जाता हूँ. वाजायलाच लागलेत सर. म्हणजे एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला कधीच मिळाला नव्हता. सर एक मिनिट, आपण एक फोन घेऊ पटकन. ओके सर. हॅलो सरदार सर. हाय, कैसे आहेस? सच अ बिग फॅन. आय लव्ह यू. लव यू टू. बाप रे. सरताज सर काय बोलू. म्हणजे असं आहे. सरताज सर जरा मला शांत होते. मी सर भारावून गेले. म्हणजे एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला कधीच मिळाला नव्हता सर. हे सगळं तू मुद्दाम केलंय मला माहितीये. तू आणि त्या खांडेकरने मिळून सगळं केलंय मला माहिती. तुम्हाला जावं लागेल. ते यांना इथं केस म्हणून बोलायला मला तुम्ही हे करता यार. ते इम्पॉर्टंट आहेत आमच्यासाठी. अरे तू काम सर तुम्ही जा. याला बोलायला अशा प्रकारे आमचे सेटिंग डिपार्टमेंट मधले सरताज यांचा देखील या मंचावर फुल फ्लेश डेब्यू झालेला आहे. सई काय म्हणशील? तुम्हा तिघांवरती आजपासून आयुष्यभर जुजबी देवीचा आशीर्वाद सदैव पाठीशी असेल. अत्यंत सुंदर सादरीकरण. वनिता आउटस्टँडिंग. म्हणजे तू आरजे वाटत होतीस खरी. गौऱ्या आउटस्टँडिंग. थँक्यू. माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि आता आजकाल तू मला चार्मर म्हणायच्या आधी माझ्याकडे लुक पण द्यायला लागलाय. सरताज भाई अमेजिंग. क्या बात है मेरा भाई. तू बहुत सही लग रहा था गॉगल में. बहुत डैशिंग लग रहा था. और यहाँ आके तूने जो छक्के पे छक्के डाले ना बॉस, मजा आ गया. थँक्यू. मस्त कडक. आणि मोठे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोठे सरांनी पायलटचा आवाज दिला होता. मस्त मजा आली. प्रसादा अफलातून स्किड होतं. म्हणजे कहर धमाल. सगळ्यात आधी सरताज क्या बात है मेरी जान. आई लव यू. तो अभी इसके बाद सेटिंग कौन करेगा? वनिता काय ऑब्झर्वेशन होतं. परफेक्ट. गौऱ्या इतका स्वतःचा अपमान सहन करत करत मोठं व्हायला एक वेगळं दारिष्ट्य लागतं. आणि ते दिवसेंदिवस तुझ्याकडे इतकं येत चाललंय की क्या बात आहे. थँक्यू सर. आणि जो विनोद स्वतःवर केला जातो तो सगळ्यात मोठा विनोद. जेकबच्या उल्लेखाशिवाय माझं बोलणं पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे इतकं अफाट ऑब्झर्वेशन आहे समीर चौगुले या माणसाचं. इतकं अफाट. एवढंच ऐकू येत होतं, एवढंच कळत होतं. पण ऍक्च्युली त्या माणसांशी बोलताना असं होतं आपल्याला की काय 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 बोलतात. त्यांचा स्पीड आणि त्यांचा लहेजा, त्यांचा ऍक्सेंट काय सम्या अफलातून यार, अफलातून. वनिता उतरवते माज, खांडेकर काढतो लाज. पण गौऱ्या तूच आहेस महाराष्ट्राची हास्य जत्राचा सरताज. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.